बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 16. भाड्या लई माजला आता. चंदन पच दिशी धुळीत थुकत बोलला. मड्यावानी फकिऱ्या पडला था. थोड्याच वेळात सोनराव व जमादार तिथे आले. झाला प्रकार चंदनने सांगितला. दुसऱ्या प्रकरणात जमादारला फकिऱ्या पाहिजेच होता. काढण्या घालून फकिऱ्या जत्रेतल्या काठीगत ओढून पोलीस ठाण्यात लोकांनी नेला. जमादारानं मग तिथे बंद केला. चंदनच्या डोळ्यांपुढे सुचित्रा होती. किती गरीब गाईसारखी ती फकिराच्या पुढे थांबली होती. त्याला हात जोडीत होती, पण त्याला तिची दया येत नव्हती. तिचा हंबरडा साऱ्या रानभर होत होता. साऱ्या रानाचे कान फुटले होते, पण डोळे उघडे होते. दुपारच्याला चंदनने कांतानं वाढलेली भाकर खाल्ली आणि तो आंब्याच्या गार सावलीत दोराची खाट टाकून लवंडला. हाताचं उसं केलं होतं. त्याने डोळे मिटले. त्याला झोप लागली. तो जगातला सुखी माणूस. तसाच चंदन. जेवल्यावर बसल्या जागी डुलक्या खाणारा चंदन. हाताच्या उशीवर डोकं टेकवताच ढाराडूर झोपणारा चंदन. त्याने डोळे मिटले, पण पापण्या फडफडल्या. पापण्याचे पंख सारखेच उघडझाप करू लागले. हे काय काय होतं हे? चंदनने डोळे मिटण्याचा प्रयत्न केला, पण जमेना. आंब्याच्या झाडावर हिरव्या गार रागूंचा थवा टेकला होता. ते एकमेकास गोड शीळ घालत होते. ती शीळ काळजात सरत होती. चंदनने ही शीळ घातली. दुसरी शीळ आली. चंदनने रागूच्या थव्याकडे पाहिले. त्यांच्यातल्या कुणीही शीळ घातली नव्हती. ही आवाजाची शीळ वेगळीच, की शिळेचा हा भास. कोणा महिनेनं घातलेली ही शीळ तर नव्हे. चंदनने डोळे मिटले. तो तसाच पडून राहिला. त्याला पुन्हा पुन्हा शीळ ऐकू येत होती. प्रथम लांबून, मग मात्र अगदी हाताच्या अंतरावरून. एका हाताच्या अंतरावरून चंदनने एका हाताच्या अंतरावरून शीळ कोण वाजवते ते पाहण्यासाठी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. त्याचे डोळे गोऱ्या पान हाताने झाकले होते आणि दुसऱ्या डाळिंबी ओठातली शीळ गुंजत होती. सुचित्रा, चंदन हुंकारला. कसं ओळखलंस चंदन? सुचित्रा प्रेमभरानं बोलली. हे मी मागच ओळखलं. मागे कधी? तिने डोळ्यांची पाखरं भिरभिरवली. माझ्या दंडाला इंजेक्शन दिलंस त्यावेळी. म्हणजे तू सारं लक्षात ठेवलंस तर? ते जाऊ दे. का लिहिस? उगाच. असं उगाच कोण येतं? येतं की. कोण? बिनकामाची माणसं. पण असल्या बिनकामाची माणसं बाकीची कामं लई झटक्यात उरकतात. मी नाही समजले. वैजयंतीनं विजयचं पहा. त्यात वैजयंतीची काहीच चूक नाही. विजय त्यात हरामी हेच नाही वय. आता तू माझ्याकडे का आलीस? फकीराशी झुंज दिलीस. त्यात काही विशेष? विशेष? सुचित्रा नावाची तरुणी त्यात जळून खाक होत होती. पर म्या जे करायचं तेच केलं. पण ते काय मामूली काम नव्हतं. तुला भारी वाटत असेल, पर मला असले 10 फकीरे मी नाचवलेत कुस्त्यांच्या आखाड्यात. तिथं ह्या एका फकीराची भेव मला का? चंदन, तुला त्या दिवशी उघडं पाहिलं आणि मी तुला बघतच राहिले. बघत राहिलीस? काय बघितलंस? एका मर्दाचं शरीर. मर्दाच्या उघड्या शरीरात बघायचं तरी काय? ते बायकांना कळतं. आणि आम्हा पुरुषांना बायकांच्या उघड्या शरीरातलं कळतं म्हण की. ते तुला माहीत चंदन. मला त्यातलं काय बी माहीत नाही. माहीत नसलं तर माहीत करून घे. चंदन खाटेवर उठून बसला.
खाटल्याच्या बाजूला सुचित्रा उभी होती. झाडावर राघूंच्या थव्याची शीळ वाढली होती. चंदन, बोल सुचित्रा, तुला फकीराच्या झटापटीत काही लागलं का? हो, लागलं ना. कुठं? माझ्या मानेभोवती जखमा झाल्यात. ते ऐकलं आणि सुचित्रानं स्वतःच्या मानेभोवती हात फिरवला. तिला तिथे जखमा झाल्या होत्या. त्या जखमानं तिनं औषध लावलं होतं. फकीराला चांगलाच हात दावलास चंदन. तू पाहिलंच मला त्यावेळी? होय, किती बेधुंद होऊन फकीरावर तुटून पडला होतास तू. पण तू तर बेशुद्ध पडली होतीस. बेशुद्ध नव्हते, मी ढोंग केलं होतं त्यावेळी. ढोंग? हे कसलं अजब ढोंग? एका गोष्टीत ढोंग करून झोपल्या अस्वलाची गोष्ट आहे. माहिती आहे का तुला? मला माहीत आहे. म्हणजे ते अस्वल मोठं लबाड, ते असतं जागं पण ढोंग करतं झोपेचं. सुचित्रा, अस्वल म्हणे माणसाला गुदगुल्या करून ठार मारतं. पण माणसातलं अस्वल काय करतं सुचित्रा? ते हसायला लावतं, स्वप्न पाहायला शिकवतं. कसलं स्वप्न? सुचित्राच्या डोळ्यांसमोर चंदनचं पूर्ण रूप होतं. त्याचं ते गोरं पान शरीर होतं. ती त्याच शरीराच्या स्वप्नात होती. पण चंदन, तो आपल्या नेहमीच्याच तंत्रात होता. तो खाटेवर आडवा झाला. त्याच्या डोळ्याच्या पापण्या जडावल्या. तो डोळे मिटून ढाराढूर घुरू लागला. सुचित्रा तिथेच उभी राहिली. तिची पावलं तिथून बाहेर पडत नव्हती. तोच तिथे यशवंती आली. तिच्या हातात चहाची किटली होती. दुसऱ्या हातात स्टीलचे 2 ग्लास होते. यशवंतीला देखता सुचित्राच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पण त्या दाखवणं शक्य नव्हतं. उसनं हसू आणत ती बोलली, काय ग यशवंता, चंदनच्या चहाची येळ झाली या. पण तुझ्या हातात 2 कप, 1 कप चंदनला आणि दुसरा कप सुचित्राला. सुचित्रा बोलली, दुसरा कप मला यशवंतीला. म्हणजे आमचा रोजचा दुपारचा चहा असाच होतो. सुचित्रानं यशवंतीकडे पाहिलं. तिच्यात आणि वैजयंतीत जमीन आसमानचं अंतर होतं. वैजयंती तशी शिक्षणामुळे सुसंस्कृत झालेली, तिचे कपडे नव्या फॅशनचे होते. तर यशवंती दुसरं टोक होतं. तिनं कपाळावर तुळस गोंधून घेतलेली होती. ती 9 वारी पातळ नेसत होती. बंगल्यात एखादी मोलकरीनं काम करावी तशी ती कामं करीत होती. तिला अभ्यासात आनंद नसल्याने ती तशीच नर्मदेच्या गोट्यागत राहिली होती. चंदन, चंदन, यशवंतीने त्याला गदागदा हलवण्यासाठी हात पुढे केला. यशवंता, झोपू दे त्याला. का? आत्ताच झोपलाय तो. तुला का त्याच्या झोपेची काळजी? मी डॉक्टरीन आहे. कुणाची? चंदनची? होय. कवापून? गाडीच्या जुवानं तो रक्तबंबाळ झाल्यापून. म्हणजे त्याला मलम लावायचं काम करते म्हण की. होय. तुझ्या मलमानच त्याची जखम भरली म्हण की. झोपेतनं जागा झाला तो चंदन त्या दोघींचं ते भाषण ऐकत होता आणि मनाशीच हसत होता. होय. तू त्या फकीराला म्हणून मिठी मारली? म्या मिठी मारली? हे आई, मग काय फकीरानं तुला मिठी मारली? होय, त्या रानगटानंच मला. आता बंगल्यात आबासा फकीरानं जमादाराला लिहून दिलेली जबान सांगत होती. होय, जबान दिली? त्यानं पोलीस ठाण्यात सरळ सांगितलं सुचित्रानंच मिठी मारली म्हणून. ते ऐकलं आणि सुचित्राने यशवंतीकडे पाहिलं. ती तिच्या मनाचं सांगत होती की खरं सांगत होती. खेडवळ माणसं बरोबर दिसायला साधीबुळी वाटत असली तरी आतल्या गाठीची असतात. त्यातलीच तर ही नाही. चंदन, उठ रे, चहा पी. चंदन ते सारं ऐकूनही तसाच झोपून राहिला. त्यात त्यानं आणखी घोरण्याचा सूर झाला. चंदन उठून बसेल हे आता शक्य दिसत नव्हतं. तशी यशवंती चंदनला हलवायला लागली. तिचं उठवणं पण दणदणीत होतं. त्यात नाजूकपणा नव्हता, हळुवारपणा नव्हता. त्या उठवण्याच्या आवाजानं आणखी 10 जणांच्या झोपेचं खोबरं होणार होतं. यशवंती,
जरा हळुवारपणा. हळुवार हाक घातली तर चंदन नागागत डोलत राहील. म्हणजे चंदन दांडगा तरणा बाप्या, त्याला आवाज बी तसलाच पाहिजे. भले. सुचित्रानं तिच्यापुढे दंडवत घातला. यशवंती काय चीज आहे हे सुचित्रानं लगेच जोखलं. यशवंतीशी जादा न बोलणं महत्त्वाचं होतं. सुचित्रा, कसा वाटला फकीऱ्या? कसा वाटला म्हणजे? तब्येतीनं चंदनपेक्षा दुप्पट आहे का नाही? होय, पर त्याच्या डोक्यात भेजा नावाची चीज नाही. डिट्टो तू ह्यासारखा म्हण की. यशवंतीशी फकीऱ्याची तुलना. यशवंतीनं दानदेशी खाली पाया पडला. सुचित्रा, तू आपला दवाखाना सांभाळत जा आणि आमचं औषध पाणी बघत जा, नाहीतर मी आई बघते म्हणून तू आपलीच डोळे मिटायचीस. चंदनला जास्त वेळ पडून राहणं आता शक्य नव्हतं. आपण जास्त वेळ पडून राहिलो तर आपली हसून हसून मुरकुंडी वळेल आणि मग त्यापेक्षा आपलं उठलेलं ठीक आहे. आई. चंदन आपलं तोंड उघडलं. पहिला तू चहा घे, मग तू यायला बोलव. यशवंतीनं त्याला ढुसणी देत म्हणलं. खाटल्यावर पडल्या चंदने डोळे न उघडताच हात लांबवला आणि चहासाठी हात त्याने यशवंतीकडे केला. यशवंतीने त्याच्या हातात चहाचा कप दिला. सुचित्रा ते पाहतच राहिली. किलकिल्या नजरेनं चंदन कपाकडं पाहत होता. चंदनचं झोपेचं नाटक ती समजून चुकली होती. यशवंती, हां, चहात साखर जादा झाली आहे. ह्या वर्षी आपल्या उसाला चांगला भाव मिळाला आणि त्या साखर कारखान्यातून साखरेची 2 पोती जादा आणली ना? म्हणजे त्यात ती 2 पोती साखर ह्या चहा टाकली की? होय. म्हणजे रोज तू चहा घेत नाही वय? समधी म्हणतात गुलचार होते म्हणून. अगं, गुळ चहात लई पडला तर गुलचार, साखर लई चहात पडली तर चहा लई गोड झाला म्हणतात. साखरेच्या चहाला गुलचार चहा म्हणून आहे. मला नाही तसलं काय कळत. आपण आपली साखर नासवायची हे मला समजतंय. यशवंती, चहात साखर जादा चांगली नाही. अशानं काय होतंय? खर्च जादा होतोय ना. खर्चाची आम्हाला नाही काळजी, आम्ही बागायतदार. यशवंती, बागायतदाराचं नाही बोलत मी. साखर शरीरात जादा गेली तर काय होतंय? काय होतंय? मग तुम्ही डॉक्टरांनी पोटं कशी भरायची? कंची बी गोष्ट जादा झाली की आजार होतोय, म्हणून तुमचं दवाखाना. कसं? खरं आहे. तेव्हा मला वाटतं तुम्ही डॉक्टरांनी शेणपणा शिकवू नाही, शेणपणा करू नाही, फक्त पेशंट बघावा. कसं? यशवंती आपल्या बागायतदारीच्या ताब्यात आहे हे सुचित्रा कळून चुकली. अशा यशवंतीशी जुळवून घेणं कठीणच होतं. चंदन, बंगल्याकडनं आवाज उठला. चंदनने कान टवकारले. त्याने आपल्या कानाची ओंजळ केली. तो रानूचा आवाज होता. रानो, चंदन ओरडला. चंदन, धाव. चंदन तसाच धावत सुटला. त्याने हातातला चहाचा कप तसाच खाली फेकला होता. यशवंतीनं सुचित्रा त्याच्या धावण्याच्या आकृतीकडे पाहतच राहिल्या. चंदन बंगल्याकडे पळत आला तेव्हा तिथे राजू टिपाडावर उभं राहून अजूनही चंदनला हाका मारत होता. चंदनला पाहूनही त्याच्या हाका बंद होत नव्हत्या. एवढा तो भान विसरून हाका घालत होता. रानो! काय रे चंदन? अरे हाका कोणाला घालतोस? चंदनला. पर मी समोर आलो की. बरं आलास हो चंदन. या चंदनला आपण हाका मारून जवळ बोलावतोय, तोच चंदन जवळ आला हे लक्षात येताच तो खजील झाला. का बोंब मारतोस? आईचा वाक तो नाग पुन्हा आलाय. काय? होय. त्या नागसाचं नाव ऐकता चंदनच्या हाताचा मुठी त्वेषाने वळल्या. डोळे वाचले गेले. गळ्याच्या शिरा ओढल्या गेल्या. कुठं आहे तो नागसर्प? मगाशी दिवाणखान्यात गेलता. काय? ही त्याची शामत? आत्ता कुठं आहे तो? आईसाहेब वराडल्या तसा तो मागं झाला, बंगल्याबाहेर पळाला. असं?
म्हणजे ते किडूक बंगल्याच्या आसपासच फिरते पाखरागत. वय. चंदने झाडावर पाखरं बघितली. चिमण्या साळुंक्यांचा चिवचिवाट बंगल्यापासून दूरवर चालला होता. नागसर्प त्या बाजूस गेला होता. ते उघड होतं. चंदन तसाच बंगल्यात दिवाणखान्याकडे वळला. कॉटवर आईसाहेब घामाघूम होऊन पडल्या त्या. चंदन, त्या धपापत्या उरानं म्हटलं. काय आईसाहेब? पहिला इकडे या. काय? तो कॉटच्या बाजूला उभा राहत बोलला. तोच तो काळसर्प. त्यानंच दंश केला होता. तो पुन्हा आला होता. अंगावर चाल केली ते त्यानं. तर त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे हिसाब. कोण बंदोबस्त करणार त्या काळसर्पाचा? हा चंदन जिता असताना काळसर्प जिता कसा राहतोय? बंगल्यात आला था. माया सामनी शेपटा उभा राहिला था. काय बोलला? बोलतोय काय? परजिबल्या नाचवत होता. जांभळागत टपोरं डोळं वासून बघत होता. त्यानं फडा अंगावर आपटली. अंगावर फडा आपटणार होता तो. तर मग बंगल्यात मुंगूस आलं. शेपटाचा पिसारा त्यानं नाचवला जोसात. तसा फडा खालीपासून बंगल्याबाहेर पळाला नागसर्प. पर त्यानं गनिमी कावा केला. मुंगसालाच फडा ठणकावून त्यानं उलटा पलटा केला. म्हणजे माझ्या मुंगसानं काम केलं नाही? नाही. 2 दिवसापूर्वी सुलतानपूरच्या आदम्या गारोड्याला गाठलं. 100 रुपये देऊन त्याचं खेळातलं मुंगूस आणलं. मुंगूस लई जितबाज. कसा बी सर्प असू द्या, लगेच खांडोळी करतं आणि त्याचा दिग करतं. मटणाचं तुकडं जुळवावं तसं करतं. पर हे मुंगूस गारुड्याचं खेळातलं बिनदाताचा नाग मारणार. ते अस्सल दात असणाऱ्या नागसर्पाशी कसं टिकणार? चंदनने बंगल्याच्या पटांगणात पाहिलं. रात्रणीच्या आळ्यात मुंगूस पाय वर करून भरून पडलं तर त्याचे डोळे उघडेच होते. त्याचा जीव डोळ्यातनंच गेला होता. एवढं मोठं मुंगूस, पर त्याचा पार त्या नागसर्पानं भुगा केला होता. चंदन, आपल्या मोसंबी बागेक मोर आहे ती ना? होय. त्या मोरांना बंगल्याजवळ ठेवायला पाहिजे. हे चंदन ध्यानात ठेवलं. जर मोरानं जंगी नागसर्प पाहिला तर त्याची खैर नाही. चंदने नागसर्पाची आणि पिसारा फुलून नाचणाऱ्या मोराची झुंज पाहिली होती. दोरा जागजागी तोडावा, गांडूळ तोडावं तसा नागसर्प मोरानं तोडला होता. बस मुंगसाऐवजी मोरच बंगल्याभोवती ठेवावेत. बंगल्याजवळ आता रामफळांची म्हणा, पेरूंची म्हणा बाग करायला हवी. म्हणजे मोरांना बसायला तर सोय तरी होईल. बंगल्याकडे येणारा नागसर्प मोरांच्या तडाख्यात सापडला तर. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.